शशिकांतरावांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सर्व बाजूने रोषणाई केली होती. सगळीकडे झगमगाट होता. झुंबरांचा नवा प्रकाश, टेबलावरील चमकणारे ग्लास आणि भिंतीवर लटकलेले खोटे हास्य केलेले फ्रेम. तेवढ्यात माझ्या नातीने माझे मनगट धरले आणि हळुवारपणे ती मला म्हणाली, आजोबा चला, आत्ताच्या आत्ता इथून जाऊयात आपण. तिचं बोलणं ऐकून मी खूप घाबरलो. मला समजलं नाही ती असं का बोलत आहे. मी तिला म्हणालो, का बाळा, काय झालं ग? ती तिच्या पापण्यांमागे लपवलेल्या घाबरलेल्या भावनेने म्हणाली, आजोबा फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि कृपया इथून चला. एवढ्या 60-65 वर्षांनी कधी मी असा घाबरलेलो नव्हतो. परंतु मला असे वाटले की मी तिचे ऐकले नाही तर असे काहीतरी घडेल जे आयुष्यभर कधीही दुरुस्त करू शकणार नाही. खोलीत हळुवारपणे संगीत वाजले. आमच्या भोपाळच्या रस्त्यावर असे भव्य सेटअप फारच दुर्मिळ पाहायला मिळतात. स्वादिष्ट कबाबचा सुगंध आणि वडीलधाऱ्यांच्या मृदू संभाषणाने एक अनोखा गोंधळ निर्माण झाला. माझा मुलगा मोहित आज 30 वर्षाचा झाला. तो पाहुण्यांना ग्लास देत होता. माझी सून राधा हिच्या चेहऱ्यावर तेच मोजके हास्य होते आणि दर 10 मिनिटांनी ती माझ्या हातात एक नवीन पेय आणून देत होती. बाबा फक्त एक छोटा ग्लास, राधा तिसऱ्यांदा म्हणाली. आज खूप खास प्रसंग आहे, तुम्ही कसे नकार देऊ शकता? तेव्हा मी हसून म्हणालो, 2 घोट पुरेसे आहेत सुनबाई, वयाचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. पण तरीही तिने एक बारीक ग्लास माझ्याकडे सरकवला. ही रेड वाईन आहे, ती पचायला हलकी आहे आणि तुम्ही जेवण देखील पचवू शकता. मोहित माझ्याजवळ आला आणि म्हणाला, बाबा रात्रीचे जेवण तयार होईपर्यंत मी तुम्हाला वरच्या मजल्यावरील मास्टर बेडरूम दाखवतो. मी नवीन बाथरूम फिटिंग बसवल्या आहेत. भोपाळमधील सर्वात प्रीमियम आहे ते. त्याचे प्रीमियम या शब्दावर जोर दिला. मी त्याच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले होते. प्रत्येक शब्द बोलताना त्याच्या डोळ्यात येणारे भाव मला समजत होते. आता कुठेतरी एक घंटा वाजली. आत्ताच का? केटरर्स खाली पाहुण्यांना सेवा देत होते आणि त्याला मला आत्ताच बाथरूम दाखवायचे का आठवले. तेव्हा मी हसून म्हणालो, आत्ता नाही, नंतर पाहूया. आधी आपला सर्व प्रोग्राम व्यवस्थित पार होऊ देत. राधाने माझा ग्लास पुन्हा पटकन भरला. एक घोट बाबा. अहो, आज मोहितसाठी फार मोठा दिवस आहे. त्याने वडिलांवर थोडासा गोडवा ओतला, जणू काही ते औपचारिक रिहर्सल असेल. तेवढ्यात माझी नात सावीने माझे मनगट दाबले. आजोबा कृपया आता बाहेर चला, फक्त इथून पटकन बाहेर चला. तिचे डोळे अश्रूंनी भरले, पण ती रडली नाही. तिने माझ्याकडे असे पाहिले की जणू मी गेलो नाही तर सर्व काही तुटून पडेल. मी ग्लास टेबलावर ठेवला आणि हळुवारपणे म्हणालो, मी थोड्या वेळाने परत येईल. मोहित हसला. लवकर या, केक कापायचा आहे. सावी आणि मी ड्रॉइंग रूममधून बाहेर पडलो आणि अंगणात गेलो. अंगणामध्ये लावलेली लाईट कधी चमकत होती तर कधी बंद पडत होती. बाहेर वातावरणात खूप गारवा होता. हलकी हवा, वारा शेजारच्या फुलांच्या सुगंधात मिसळत होता. दूरवर ट्रेनचा हॉर्न वाजला. मी दाराजवळ थांबलो आणि कुजबुजलो. आता सांग बेटा, काय झाले? आजोबा, आज सर्व काही ठीक नाही. आजोबा, ती पटकन म्हणाली, काल रात्रीपासून मला काही गोष्टी ऐकायला येत आहे. आई आणि बाबा तुम्हाला काही कागदपत्रांवर सही करायला सांगणार आहेत. ते वरच्या मजल्यावर पाहुण्यांच्या खोलीत तुमची वाट पाहत आहेत. माझ्या कानात एक हलकासा आवाज आला. कागदपत्रे? कोणती कागदपत्रे? पॉवर ऑफ अटर्नीसारखे काहीतरी आणि दुकानाच्या भागीदारांच्या हस्तांतरणांबद्दल काहीतरी, आई म्हणत होती. त्या माणसाला जास्त मद्यपान करू देऊ नका, फक्त त्यांच्या हाताने सही होईल एवढे पुरेसे आहे. आजोबा कृपया इथून बाहेर चला. मी उसासा टाकला. माझा घसा कोरडा पडला. मी दारावरून वळून ड्रॉइंग रूममध्ये पाहिलं. राधा माझ्याकडेच पाहत होती. तिच्या ओठांवर ते परफेक्ट हास्य होते. मोहित एका पाहुण्याशी मोठ्याने बोलत होता, जोरात हसत होता, पण त्याचे डोळे दर 2 मिनिटांनी माझ्याकडेच वळत होते, जसे घड्याळाचे काटे वेळेवर निश्चित करतात. माझे हृदय शांत झाले. जसे मी रस्त्यावर काम करताना शिकलो होतो की जेव्हा खूप आवाज येतो तेव्हा तुमचे मन पूर्णपणे बंद करा. आणि मी तेच केले. मी म्हणालो, ठीक आहे सावी, आपण बाहेर जाऊया, पण तू आईबाबांना काहीच सांगू नकोस. तू फक्त आपल्या खोलीत जा, अभ्यासाचं नाटक कर. मी निघालो. तू फोन सायलेंट ठेव आणि वाट बघ. तेव्हा
सावीने मान डोलवली. हो आजोबा. तिने माझा हात सोडवला, पण डोळ्यांनी नाही. चेहऱ्यावर एकच भीती होती. मी बूट घातले, कोट घेतला आणि परत ड्रॉइंग रूममध्ये गेलो. मोहितला मोठ्याने म्हणालो, मोहित, मी जरा बाजारात चाललोय. मला औषध घ्यायचे आहे. मोहितने आश्चर्याने विचारले, बाबा, आता केक कापायचा आहे, फक्त 10 मिनिट. मी हसून म्हणालो, म्हातारपणी वेळेवर औषधही महत्त्वाचं असतं. राधा पुढे आली. मी म्हणाली, मी दुसरं कोणाला तरी पाठवते. तुम्ही का त्रास करून घेताय? नाही सुनबाई. मी हलकेच नकार दिला. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे, लवकर या. तेव्हा मी मान डोलावली. दरवाजा उघडला. बाहेरची हवा एकदम सुलभ वाटली, साधी, थंड. गेट बाहेर पडताना मी मागे वळून पाहिलं. ड्रॉइंग रूमच्या खिडकीतून सावी उभी होती. पडद्यामागून तिच्या डोळ्यांनी सांगितलं, काळजी घ्या. गल्लीत थोडे चाललो. ऑटो मिळाला. ड्रायव्हरने विचारलं, कुठे? बाबा. मी म्हणालो, मंडई चौक. खरं तर मला कुठे औषध घ्यायचंच नव्हतं. मला घरी जायचं होतं. माझ्या घरी. माझे कागद, माझी अलमारी, माझी तिजोरी. रस्त्यात मन आपोआप त्या जुन्या गोष्टींकडे गेले. मोहितसोबत झालेले प्रत्येक भांडण प्रत्येक वेळी वाटले ही शेवटची असेल. आता समजलं, पण ती आता कधीच आली नाही. पहिल्यांदा त्याने टाउनशिप दाखवली होती. रहाटगड बायपासवर म्हणाला होता, बाबा, आता ॲडव्हान्स द्या, प्लॉट कटतायत. शहर वाढते. चमकदार ब्रोशर्स, कॉम्प्युटरचे नकाशे आणि टेबलामागे बसलेला एक माणूस जो सर म्हणून इतका गोड बोलत होता की साखर विरघळावी. मी अर्धे पैसे दिले, अर्धे थांबवले. रजिस्ट्री दाखवा म्हणालो. 1 वर्षांनी कळलं, ती जमीनच वादग्रस्त आहे आणि ऑफिसचे शटर सकाळपासून बंद. मग आलं क्रिप्टो. फोनवर हिरवेलाल ग्राफ म्हणाला, हे भविष्य आहे बाबा. स्टॉकिंग आहे. पैसे टाका, पैसे येतील. मी म्हणालो, बेटा, या सगळ्या भानगडीत तू पडू नकोस. त्यावर तो म्हणाला, तुम्ही जुन्या काळचे आहात. तुम्हाला काहीही समजत नाही बाबा, आणि तुम्ही मलाही काही करू देत नाही. मी 2 प्रश्न विचारले. लायसन, GST. त्याने खांदे उडवले. सगळं होईल. आणि नेहमीप्रमाणे तेच झालं. मी प्रत्येक वेळी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायचा नाही. माझा नकार त्याला अपमान वाटायचा. त्याचा होकार मला मूर्खपणा वाटायचा. आणि मध्येच आमचं घर, जिथे राधा नो एक्सपेन्स पेड म्हणून सजावट करायची आणि महिनाअखेर गॅसचा बिल स्क्रीनशॉट पाठवायची. बाबा, खूप प्रॉब्लेम आहे, थोडी मदत करा. ऑटोने मंडई चौकात सोडलं. मी दुसरी रिक्षा घेतली आणि थेट घरी आलो. माझ्या घराचा दरवाजा उघडताच जो वास येतो, हळद, लाकूड, धूप, तो माझ्या मनाला शांत करतो. पण आज शांत केलं नाही. मी सर्वप्रथम तिजोरी उघडली. देशपांडे कन्स्ट्रक्शन आणि हार्डवेअरची पार्टनरशिप, DD, दुकानाचा करार, बँकेचे जुने स्टेटमेंट्स, टॅक्सचे कागद, सगळे एक एक करून बाहेर काढले. मग एक रिकामी वही उघडली आणि वर लिहिलं, वेळ, तारीख, घटना. हात आपोआप लिहित गेला. मंगळवार रात्री घरी भांडण, बुधवार सकाळी 4ही टायर पंक्चर, शनिवारी वाढदिवस, शनिवारी रात्री सावीचा इशारा, पॉवर ऑफ अटर्नी प्लस ट्रान्सफर DDचा प्लॅन. मी पेन घेतला, डोळे बंद केले. मेंदू विचारतोय, खात्री आहे? मी उत्तर दिलं, खात्री नाही, पण संकेत अगदी स्पष्ट आहेत. बुधवार सकाळचं दृश्य आठवलं. माझ्या गाडीचे 4ही टायर सपाट, प्रत्येक टायरच्या साईड वॉलमध्ये आत खोपसलेले खिळे. मी बोट फिरून बघितलं होतं. ते खिळे माझ्याच दुकानातले होते. तेव्हा वाटलं कोणा मुलाची शरारत असेल, पण आता ती शरारत वाटत नव्हती. मी घड्याळ बघितलं. 8:30ला सावीला फोन लावला. तिने लगेच फोन उचलला. आजोबा पोहोचलात? हो बाळा, तू बरी आहेस ना? हो, मी बरी आहे. आईबाबांना सांगितलं, अभ्यास करायचा आहे. ते केक कापतायत. बाबा, ते वर खाली करतायत. गेस्ट रूमची लाईट लागली आहे. कोणाकोणाची चाहूल आहे? तिने सांगितलं. एक वकिलासारखा मोठी फाईल घेऊन एका टेबलावर नोटरी स्टॅम्प ठेवलाय आणि एक अनोळखी माणूस, कदाचित साक्षीदार, फोनच्या पलीकडून. तिचा श्वास धापा टाकत होता. तिने कुजबुजलं. आजोबा, आई बाबा विचार करत होते की तुम्ही थोडे जास्त प्यायलात तर सगळं सहज होईल. आई म्हणत होती, वयस्कर लोक लवकर थकतात, सही करून देतील. हे शब्द माझ्या कानात सुईसारखे भोसकले, पण त्या वेदनेने मला विचलित केलं. मी हळूच म्हणालो, बाळा, तू शांतपणे खोलीत राहा. कोणाशी काहीच बोलायची गरज नाही. कोणीही काही विचारलं तर अभ्यास करते आहे असंच सांग. मी इकडे सगळं सांभाळतो. आजोबा, प्लीज पोलिसांना आता बोलवू नका. तुझ्या आईबाबांचा मान राखेन बाळा. मी फोन ठेवला आणि थेट अभ्यासिकेत गेलो. अलमारीतून जुन्या कुरिअरचा फोल्डर काढला. मोहितची सगळ्यात जुनी डील्स, ते कागद मी जपून ठेवले होते. कोणत्या नावाने किती पैसे गेले
कोण साक्षीदार होते, कोणते आश्वासन दिले होते. मी 3 नावं लिहिली. जुन्या गुंतवणूकदारांची, एक कापड व्यापारी, एक निवृत्त बँक मॅनेजर आणि एक CA जे आमचे ग्राहक होते. त्यांच्याकडे फोटोकॉपीज जातील. एक शब्द शिवीगाळ नाही, एक आरोप नाही, फक्त तारीख, रक्कम, सही. या शहरात बातमी अशीच पसरते. मी 3 मोठे लिफाफे तयार केले. बाहेर फक्त माहितीसाठी असं लिहिलं, आत 2 ओळी, कृपया संलग्न कागदपत्रे पहा. आपल्याला जे योग्य वाटेल तशी मते बनवा. मग एक पत्र लिहिलं, पिनिकल फायनान्शियल HR विभाग, विषय इथिक्स कन्सल्टंट राधा, ज्या फायनान्शियल फर्ममध्ये क्लायंट रिलेशनशिप हँडल करते. त्यांना कठोर शब्द नाही, फक्त इतकंच, एका ज्येष्ठ नागरिकावर दारूच्या नशेत अनुचित प्रभाव टाकून कायदेशीर हक्क मिळवण्याचा प्रयत्न. कुटुंबाच्या आर्थिक दुरुपयोगाचा प्रकार कृपया तपासणी करावी. हे सगळं लिहिताना माझा हात थरथरला नाही, कारण मी बदला घेत नव्हतो. मी सीमारेखा तोडत होतो. आदराने, स्पष्टपणे, कायदेशीररित्या. घड्याळात 9 वाजायला 5 मिनिट बाकी होते. मी एक फोल्डर बंद केला. दुसऱ्याला क्लिप लावली. तेव्हाच मोहितचा फोन आला. मी उचलला. बाबा कुठे आहात? केक कापला. सगळे विचारताय तुम्ही असे मध्येच कुठे निघून गेला? सर्व पाहुण्यांना तुम्हाला भेटायचं होतं. मी शांतपणे म्हणालो, बेटा औषध घेऊन घरी परतलोय, दमलोय, आता झोपतो. अरे असं कसं? फक्त 5 मिनिटं या ना. मग त्याने वरवर चुकून जास्त जोर दिला आणि मग स्वतःला सावरलं. म्हणजे पाहुण्यांना भेटायचं होतं. मी शांतपणे म्हणालो, उद्या सकाळी बोलू. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुला सगळं काही देवो. त्याने एक क्षण थांबून म्हणाला, लव्ह यू बाबा. मी म्हटलं आणि फोन ठेवला. लव्ह यू ऐकून माझ्या मनात मला असं वाटलं की ओली माती उन्हात भाजली गेली, आता त्यावर भिंत उभी करता येईल. मी कुरिअरवाल्याला फोन केला. 3 पाकिटं उद्या सकाळच्या पहिल्या डिलिव्हरीत हवी होती. तो म्हणाला, होईल साहेब, कॅश ठेवा. मी म्हटलं ठेवली आहे. घर पूर्ण शांत होतं. दूर कुठेतरी मंदिरात आरतीचा हलका आवाज येत होता. मी पाणी प्यायलो आणि खिडकीत उभा राहिलो. गल्लीतली पिवळी स्ट्रीट लाईट आणि समोर मिसेस परांजपे यांचा ओरंडा. त्या नेहमी संध्याकाळी तिथे बसतात. आज तो रिकामा दिसत होता. मनात राग नव्हता, फक्त एक शांत दृढता होती. आठवली बुधवार सकाळी टायर पंक्चर झाल्याची गोष्ट. तेव्हा मी स्वतःला सांगितलं होतं, मुलांची शरारत असेल. पण त्या संध्याकाळी मिसेस परांजपे काही बोलता बोलता थांबल्या होत्या. काल एक गोष्ट बघितली, पण सोडा, कदाचित उद्या सकाळी त्या सगळं सांगतील. आणि जर नाही सांगितलं तरी पुरावे पुरेसे आहेत. ती रात्र मी लाईट बंद करून झोपलो, तर झोप लागली नाही. मन सतत धागे जोडत होतं. मोहितची वारंवार वरची नजर, राधाचा फक्त थोडासा आग्रह, वरची लाईट, सावीची कुजबूज आणि एक अंतर्मनाचा आवाज, तू पाळला नाहीस, तू फक्त मुदत घेतलीस. उद्या दिवसात उजेडात सगळं उघड कर. सकाळ झाली. हवेत गारवा होता. चहा करताना मी वही परत उघडली. पहिलं पान, योजना. सत्याचे दस्तावेज. मी बदला घेत नाही, माझे हक्क वाचवतोय, माझ्या मेहनतीचा मान परत मागतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नातीच्या डोळ्यातला विश्वास वाचवतोय. माझ्या घराचा दरवाजा उघडला. कुरिअरवाला समोर उभा होता. मी 3 पाकिटं हातात घेतली. राधाचा फोन वाजला. मी उचलला. बाबा, काल तुम्ही असेच निघून गेलात. मोहितला खूप वाईट वाटलं. रात्रभर तो झोपला नाही. आज संध्याकाळी भेटूया. तसंही वर वाक्य अधुरं सोडलं आणि हसली. म्हणजे मुलांच्या खोलीचे पडदे लावलेत, तुम्हाला आवडतील. मी म्हणालो, आज नाही सुनबाई, मी काही कागदपत्र नीट करतोय. ती एक क्षण गप्प बसली. मग तितक्यात गोड आवाजात, ठीक आहे बाबा, जेव्हा फुरसत असेल तेव्हा सांगा. मी खुर्चीत बसलो तर खुर्चीने हलकी चीक केली. बाहेर गाईच्या गळ्यातील घंटा वाजत होत्या. खोलीत फक्त माझा श्वास आणि भिंतीवरचं घड्याळ. मी ड्रॉवरमधून दुसरी फाईल काढली. दुकानाचा GST, बँक नॉमिनेशन आणि नोटरीकृत स्टेटमेंट की कोणत्याही प्रकारचं ट्रान्सफर माझ्याशिवाय होऊ शकत नाही. हे सगळं आधीही करू शकलो असतो. पण म्हातारं होणं याचा अर्थ सतत हो म्हणत राहणं असा नाही. म्हातारपण येणं म्हणजे जे खरं आहे ते न ओरडता बोलून सांगणं आणि जे हक्क आहे ते न घाबरता घेणं. दरवाजावर पुन्हा टकटक झाली. यावेळी जरा जोरात, जणू कोणाला आत येण्याचा हक्कच मिळालाय असं वाटावं. मी दाराच्या छिद्रातून बघितलं. मोहित आणि मागे राधा, दोघांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. त्यांच्या डोळ्यात ते होतं जे काल रात्री नव्हतं. ती घाई, घबराट आणि जिद्द होती.
मी कुंडी उघडली, पण दरवाजा पूर्ण नाही. फक्त एवढा की चेहरे दिसतील. या, मी म्हणालो, पण बसून बोलू. आणि हळूच ते आतमध्ये आले. मोहितने खुर्ची ओढली तर हात थोडा थांबला, जणू स्वतःला सावरतोय. राधाने पर्स टेबलवर ठेवली आणि बॅग उघडताच आत पांढऱ्या कागदाची चमक दिसली. नोटरी स्टॅम्पची. राधाने खूप सहज होण्याचा प्रयत्न केला. बाबा, काल तुम्ही अचानक निघून गेलात. बरं वाटलं नाही. केक कापताना तुमची आठवण येत होती. खरं तर आपण कुटुंब आहोत ना, ती पुढे म्हणाली. तसं एक छोटासा कागद आहे. औपचारिकता आहे की दुकानाच्या काही जबाबदाऱ्या मोहित हाताळेल. तुम्ही थकला आहात. आणि तिने कागद बाहेर काढला. मोहितने तिच्याकडे बघितलं. डोळ्यात अपेक्षा की मी कालच्या वाईनसारखं आजही सहज हो म्हणेन. मी अतिशय शांतपणे म्हणालो, कागद टेबलवर ठेव. आधी बोलू. राधाने कागद टेबलवर ठेवला. मोठ्या अक्षरात स्पेसिफिक पॉवर ऑफ अटॉर्नी. मी शब्दावर बोट ठेवून वाचू लागलो. हस्ताक्षर करणार, स्वाक्षरी करणार शशिकांत. माझं नाव, माझा श्वास एका क्षणासाठी थांबला. राधा हसून म्हणाली, फक्त एक सही की काम सोपं होईल. तुम्ही आता आराम करा. बाकी मोहित बघेल. त्यावर मोहित म्हणाला, बाबा, माझ्यावर विश्वास तर आहे ना? मी कागदाकडून नजर वर करून थेट त्यांच्या डोळ्यात बघितलं. आयुष्यात मी कितीतरी वेळा विटांमध्ये योग्य सिमेंट भरून भिंत उभी केली आहे. पण आज पहिल्यांदा मला वाटलं की मला माझ्याच घरात आणखी एक भिंत उभी करावी लागेल, जी मला पडण्यापासून वाचवेल. मी अतिशय हळू स्पष्ट शब्दात म्हणालो, विश्वास बेटा हा शब्द नाही, हा हिशोब असतो. जमा आणि बाकी. आणि तुझ्या खात्यात जी बाकी आहे ती भरायला वर्ष लागतील. राधा हसली आणि तिने पर्समधून पेन काढला. मग सुरू करा बाबा, उशीर कशाला? मी पेनाकडे पाहिले, मग तिच्याकडे, मग त्या कागदाकडे जिथे माझ्या नावाखाली रिकामी ओळ चमकत होती. फक्त माझ्या सहीची वाट बघत मी त्या रिकाम्या ओळीवर बोट ठेवून म्हणालो, सही आता होणार नाही. मोहितच्या चेहऱ्याच्या नसा ताणल्या. का? मी शांतपणे म्हणालो, कारण काल रात्री तुमच्या घराच्या वरच्या मजल्यावर जे लोक वाट बघत होते त्यांच्यापैकी मी सत्याला बोलावले आहे. मोहितने आश्चर्याने विचारले, कोण लोक? कोण सत्य? मी खुर्चीकडून थोडे पुढं झुकलो आणि स्पष्ट म्हणालो, काल रात्री गेस्टरूममध्ये कोण बसलं होतं? बेटा, राधाच्या बोटांची पकड पर्सच्या चैनवर घट्ट झाली. खोलीत 3 सेकंदाची शांतता झाली आणि त्या शांततेत दरवाजावर आणखी एक टकटक हळू आवाजात वाजली. कोण आलंय साक्ष द्यायला? असं वाटतं मी दाराच्या छिद्रातून बघितलं. बाहेर वरांड्यात एक सावली हलत होती आणि मला माहीत होतं की ती सावली आत आली की कालचं वरचं आज सगळ्यांसमोर खाली येईल. आणि नेमक्या त्या क्षणी माझ्या टेबलवरच्या त्या स्पेसिफिक पॉवर ऑफ अटॉर्नीवरची माझी बोटं हळूच बाजूला सरकली. कारण आता बोलण्याची वेळ माझी नव्हती, सत्याची होती. दरवाजावर पुन्हा टकटक. मी मोहित आणि राधाकडे एकदा बघितलं. दोघांच्या चेहऱ्यावर तणावाची भीती होती. अशातच राधाने पर्सची चैन बंद केली, पण हात कापत होता. बाबा, इतक्या सकाळी कोण असेल? मोहितने विचारलं, पण त्याच्या आवाजात कुतूहलापेक्षा जास्त चिंता होती. मी दरवाजा उघडला. बाहेर मिसेस परांजपे होत्या. त्या म्हणाल्या, नमस्कार शशिकांतराव, थोड्या वेळासाठी त्रास देते. आत या ना, प्लीज आत या. त्या आत आल्या तर त्यांची नजर थेट राधाच्या पर्सकडे, मग कागदाकडे आणि मग माझ्याकडे गेली. काल काही सांगायचं होतं, त्या म्हणाल्या. हळू श्वास घेत, पण घरात पाहुण्या होत्या म्हणून राहिलं. आता सांगते. मोहितची मान झटकन वर आली. कोणती? तेव्हा मिसेस परांजपे म्हणाल्या, त्या रात्री जेव्हा तुमच्यात आणि शशिकांतरावमध्ये भांडण झालं होतं, मी ओट्यावरच बसले होते. मोहितला तुमच्या घरातून बाहेर पडताना बघितलं. त्याने तुमच्या गाडीच्या 4ही टायरजवळ वाकून काहीतरी केलं. मला वाटलं हवा बघतोय, पण दुसऱ्या दिवशी कळलं सगळे टायर पंक्चर. मला वाईट वाटलं की तेव्हाच येऊन सांगितलं नाही. खोली एकदम स्तब्ध झाली. मोहितचे श्वास वेगाने चालू लागले. राधा हळूच म्हणाली, आंटी, कदाचित तुमचा काही गैरसमज झाला आहे. गैरसमज नाही सुनबाई, मिसेस परांजपेने मध्येच टोकलं. मी गेली 30 वर्षे या गल्लीत राहते. कोणाला ओळखायला प्रकाशाची गरज नाही आणि शशिकांतरावांचा मुलगा लहानपणापासूनच बघते. मोहितने खुर्ची मागे ढकलली. तुम्ही सगळे मिळून माझ्यावर आरोप करताय. मी शांत स्वरात म्हणालो, आरोप नाही बेटा, हे सर्व सत्य आहे. सत्य परिस्थिती आहे. राधाने वातावरण सावरण्याचा प्रयत्न केला. बाबा, काहीतरी गैरसमज झाला त्याबद्दल माफी मागते, पण आज सकाळी आम्ही फक्त एक औपचारिक कागदावर बोलायला आलो होतो.
मी तिचे शब्द पकडले. औपचारिक पॉवर ऑफ अटॉर्नी कधीच औपचारिक नसते. सुनबाई, तो हक्क असतो आणि हक्क छळाने नाही विश्वासाने मिळवतात. मी मिसेस परांजपे यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, मी फक्त खरं बोलले. आता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, आणि निघून गेल्या. दरवाजा बंद होताच मी रात्री तयार केलेली फाईल उचलली. आता तुम्ही दोघे ऐका. मी म्हणालो, तुमच्या प्रत्येक फसवणुकीचे दस्तऐवज माझ्याकडे आहेत. केवळ माझ्यासाठी नाही, ज्यांचे तुमच्यामुळे पैसे बुडालेत त्यांच्यासाठीही. राधाने हसण्याचा प्रयत्न केला. बाबा, तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करणार? ब्लॅकमेल नाही, पारदर्शकता. जितकं तुम्ही लपवलं तितकंच. मी फाईल उघडली आणि 3 नावं वाचली. राजेश शर्मा तुमच्या टाउनशिप स्कीममध्ये 20 लाख गमावले. प्रकाश चंद क्रिप्टो ॲपमध्ये 10 लाख रुपये व्याज. साहेब हेल्थ सप्लिमेंटमध्ये 8 लाख रुपये. या तिघांना मी आज सकाळी तेच कागद पाठवले आहेत ज्यात तुमची सही आणि बँक ट्रान्सफर आहे. आता सगळ्यांना कळेल की जलद पैसे कसे उडाले. मोहितच्या चेहऱ्याचा रंग गेला. तुम्ही माझ्या विरोधात लोकांना भडकवलं नाही, मी फक्त सत्य दाखवलं, जे कोणी बघू इच्छितो. त्याला राधा हळूच म्हणाली, तुम्हाला वाटतं हे करून तुम्हाला चैन मिळेल? चैन नाही, संतुलन मिळेल. तिने पर्स उचलली आणि बाहेर पडायला निघाली. मी थांबवलं. थांबा, अजून एक गोष्ट बाकी आहे. मी अलमारीतून दुसरा लिफाफा काढला. पिनेकल फायनान्शियल्स HR विभाग. हे काय? राधाने विचारलं. हे तुमच्या ऑफिसला मी पत्र पाठवले. त्यात सांगितले की एक सिनियर क्लायंट रिलेशनशिप मॅनेजर आपल्या सासऱ्याला दारू पाजून कागदावर सही करून घेण्याचा प्लॅन कसा करत होती. आपले क्लायंट ती कसे हाताळत असेल. राधाच्या पायाखालची जमीनच सरकली. बाबा, तुम्ही मला उद्ध्वस्त कराल. जो आपल्या कुटुंबाला खाली पाडतो त्याचे पाय आपोआप मातीत रुततात. मी तुला खाली पाडत नाही सुनबाई, तुझ्या कर्माचा हिशोब परत करतोय. मोहितने खुर्चीवर हात आपटला. पोरे झालं आता. तुम्ही आम्हाला शिक्षा देणार. मी नाही, तुमची कर्मच देतील. मी फक्त कागद सांभाळतोय. ते दोघे काही क्षण गप्प राहिले. मग एकदम उठले. राधा म्हणाली, चल मोहित. मोहित निघताना म्हणाला, बाबा, तुम्हाला पश्चाताप होईल. मी म्हणालो, कदाचित, पण तुला समजावं लागेल की मी तुला फक्त शिकवलं न्याय कसा केला जातो. दरवाजा बंद झाला. त्यांच्या पावलांचा आवाज गल्लीत विरला. मी दीर्घ श्वास घेतला. खोलीत आता धुळीचा वास नव्हता, नव्या सुरुवातीचा वास होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कुरिअर आलं. मी पाठवलेली 3 पाकिटं आता डिलिव्हर्ड मार्क्ससह रसदीवर नोंद झाली. मी सही केली. साहेब, सगळी पोचली. एकानंतर तिथेच वाचायला सुरुवात केली. मी चहा केला आणि वही उघडली. चरण 1, पारदर्शकता. पुढची ओळ लिहिली. चरण 2, प्रतीक्षा. सकाळी 10 नंतर फोन वाजला. राजेश शर्माचा नंबर. शशिकांतराव, जे दस्तऐवज मिळाले ते बरोबर आहेत. आम्ही उद्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या मीटिंगमध्ये मोहितचे नाव रोखलंय. फोन ठेवताच दुसरा कॉल. प्रकाश चंद. हरकत नाही, आता कोणी मोहितवर विश्वास ठेवणार नाही. दुपारपर्यंत भोपाळच्या बिझनेस सर्कलमध्ये बातमीच पसरली. मोहितने लोकांच्या चुकीच्या गुंतवणुकीत अडकवलं. दुपारी खिडकीतून बघितलं तर मोहितची पांढरी गाडी दिसली नाही. कदाचित तो उत्तर शोधत पळत असावा. सावीचा फोन आला. आजोबा, सगळं ठीक आहे ना? हो बाळा, सगळं आपल्या जागी येत आहे. आई बाबा कालपासून गप्प आहेत. तुम्ही काही बोललात का? फक्त खरं. संध्याकाळी राधाचा फोन. बाबा, तुम्ही जाणून बुजून आमचं आयुष्य उद्ध्वस्त करताय ना? नाही सुनबाई, मी फक्त तुमच्या खोट्याला उन्हात ठेवतोय. खोटं खरं असतं तर टिकलं असतं. ऑफिसमध्ये तपासणी सुरू झाली आहे. मी सस्पेंड होऊ शकते. प्रत्येक चुकीचं निराकरण माफीपासून सुरू होतं सुनबाई. पण तुम्ही अजून सॉरी म्हणालात नाही. काही सेकंद शांतता. मग अतिशय हळूच सॉरी. मी म्हणालो, आता तुझ्या नवऱ्यालाही सांग. तो मानणार नाही. वेळ शिकवेल. तिसऱ्या दिवशी 2 लिफाफे आले. एक मोहितकडून लीगल नोटीस. मी वाचलं, हसलो आणि फाईलमध्ये ठेवलं. दुसरा पिनॅकल फायनान्शियल्सचा. तुमच्या इथिकल रिपोर्टबद्दल धन्यवाद. आंतरिक तपासणी सुरू केली आहे. तुमची ओळख गुप्त राहील. वहीत लिहिलं. चरण 3, परिणाम सुरू. 7 दिवस उलटले. त्या रात्री जेव्हा सावीने मला वाचवलं होतं, 7 दिवसात मोहित आणि राधाची दुनिया हळूहळू उघडी पडली. कांद्याच्या सालीप्रमाणे. कंपनीने राधाला निलंबित केलं. मोहितला चेंबर ऑफ कॉमर्समधून काढलं. ते आता गल्लीत लोकांच्या नजरा चुकवत होते. मी काही बोललो नाही. कधीकधी मौन सर्वात मोठी शिक्षा असते. 10 दिवसांनी दुपारी दरवाजावर टकटक. मला वाटलं पोस्टमन, पण दरवाजा उघडला तर समोर मोहित उभा होता. आत येऊ का? ये बेटा, घर तुझंच आहे. तो आत आला, खुर्चीत बसला आणि मान खाली घातली. बाबा, मी हारलो. सगळं संपलं.
हार मान्य करणं वाईट नाही, जेव्हा ती शिकवणी बदलते. मला समजत नाही मी असं का केलं. कदाचित मी हे मानलं की तुम्ही मला कधी समान लेखणार नाही, म्हणून जेव्हा संधी मिळाली तेव्हा तुमच्यापेक्षा मोठा विचार करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी मी पडलो. आता पूर्ण पडलो. मी त्याच्या डोळ्यात बघितलं. पहिल्यांदाच तिथे अहंकार दिसत नव्हता, फक्त थकवा. मी म्हणालो, माझ्या नजरेने नाही बेटा, तुझ्या कर्माने खाली पडलास. तो म्हणाला, राधा आता मावशीकडे आहे. ती म्हणते मीच सगळं बिघडवलं. पण खरं तर लालच आम्हा दोघांमध्येही होती. तिला मानसन्मान हवा होता, मला जलद पैसे, आणि मध्ये सावी होती जी आम्हा दोघांपेक्षाही मोठी निघाली. मी हळूच म्हणालो, माणूस तोच मोठा जो वेळेवर थांबायला शिकतो. तू थांबलास नाही, फक्त पळत राहिलास. आता थांब. तो गप्प राहिला. मग म्हणाला, मी सगळं ठीक करू इच्छितो बाबा. जे नुकसान झालं त्याची भरपाई करेल. पण तुम्ही मला माफ कराल का? माफी द्यायची नसते, कमवायची असते. पुन्हा प्रामाणिकपणे काम कर. आपल्या मुलीला तो मान दे जो तू स्वतः गमावलास. मग माफी आपोआप मिळेल. मोहितचे डोळे भरले. त्याने माझे पाय स्पर्श केले. मी प्रयत्न करीन. प्रयत्न नाही, संकल्प. संध्याकाळी सावी आल्यावर चेहऱ्यावर हलकी स्मित. आजोबा. आज बाबा रडले. बऱ्याचदा डोळ्यातून जे शब्द बोलू शकत नाही ते बाहेर पडतात. आईही बोलू इच्छिते, पण ती घाबरते. कदाचित यायला तयार होईल. घाबरत येणारा खरं बोलतो. सांग, दरवाजा उघडा आहे. ती रात्र मी अभ्यासिकेत फाईल्स गुंडाळत बसलो होतो. ते 3 लिफाफे कधीच युद्धाचे दस्तऐवज होते, ती आता सबक बनले होते. वहीचं शेवटचं पान उघडलं आणि लिहिलं, चरण 5, निराकरण खोटं. जेव्हा पडतं तेव्हा मौन सोडतं. मी पान बंद केलं. आता हिशोब पूर्ण झाला, फसवणुकीचा आणि नात्याचा. 1 आठवड्यानंतर मंदिरात आरतीला गेलो होतो. मोहित तिथे आला. कपाळी टिळा, डोळ्यात पश्चाताप. सावी सोबत होती. दोघांनी एकत्र हात जोडले. माफ करा. मी हात जोडले. देव माफ करतो. मी कोण थांबवणारा? फक्त हे लक्षात ठेवा, ज्या घराचा पाया विश्वासावर उभा असतो त्याला खोट्या विटा लावू नका. सावी दूर हसत होती. मी तिच्याकडे बघितलं आणि वाटलं की माझी दुनिया पुन्हा पूर्ण झाली. मी चहा केला आणि कॅमेऱ्याकडे बघितलं. कारण ही कहाणी आता फक्त माझी नव्हती, ती त्यांची होती ज्यांनी आपल्याच मुलांच्या हातून विश्वास गमावला आहे. मी दीर्घ श्वास घेऊन म्हणालो, तर मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की खरं बोलल्याने नातं तुटतं, तर तसं नसतं. खऱ्याच्या विश्वासावर उभा राहिलेलं कोणतंही नातं आयुष्यभर टिकतच राहतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.